वारीसाठी कारण बनवता की आम्हाला सुट्ट्या नाही, आम्हाला हे नाही ते नाही, बट या माऊलींकडे बघून तुम्हाला कारण देण्यासाठीच राहणार नाही. पाय नसताना सुद्धा ते वारीसाठी आलेले. पंढरी झाली चोरी गतोरी झाली विठ्ठलाची गतोरी. नमस्कार मंडळी, मी निशांतवाडी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन भन्नाट धमाकेदार ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग खरंच भन्नाट आणि धमाकेदार असणार आहे, कारण आज मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे पंढरपूरच्या वारीमध्ये. आणि आज आहे वारीचा 4था दिवस. वारी आज येणार सासवड मध्ये. आणि जो दिवे घाटात जो एक क्षण असतो तो म्हणजे एक वारकरी जेव्हा पूर्ण घाट चढून, तो पूर्ण घाटाचा रस्ता चढून जेव्हा वरती येतो आणि जेव्हा त्याला ती पांडुरंगाची मूर्ती दिसते, तेव्हाचा जो एक अविस्मरणीय असा अंगावर काटा आणणारा क्षण असतो ना, तो मी आज अनुभवास आणि तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी चाललेलं आहे. तर मित्रांनो, व्लॉग आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही घर बसल्या बसल्या तुम्हाला मी दर्शन देतोय माऊलींच्या पालखीचं. आणि पूर्ण वारी तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. पूर्ण म्हणजे सर्व दिवस नाही, मी काहीच मोजके दिवस म्हणजे रिंगण किंवा जसं दिवेघाट असे भरपूर मध्ये मध्ये जाणार आहे. तर ब्लॉग्स तुम्हाला नक्की कंटिन्यू आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल आणि असेच नवीन भन्नाट व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. मंडळी बघू शकता वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय. आपण एक मदतीचा हात प्रत्येकाने असा लावला पाहिजे. बघू शकता मंडळी बघू शकता इकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल्स आणलेल्या आहेत. जेवढं आम्हाला देतील तेवढं देतोय. तुम्हाला पण जर द्यायचं असेल तर तुम्ही पण देऊ शकता. काही छोटा एक खारीचा वाटा म्हणून देऊ शकता. आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर आम्ही पुन्हा एकदा इकडे येणार आहोत. तर जर तुम्हाला द्यायचं असेल, काही दानधर्म करायचं असेल, तुम्हाला पाणी खाऊ जे काही द्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या QR कोडवरती पेमेंट करू शकता किंवा या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून मला तुम्ही संवाद साधून तुम्हाला जे काय द्यायचं असेल ते माझ्यापर्यंत पोहोचू शकता. पैसे रूपी किंवा वस्तुरूपी पण तुम्ही देऊ शकता. मग तेच आम्ही 23, 24 किंवा 25 तारखेपर्यंत याच्या अगोदर येणार आहोत, तेव्हा ते वाटप करणार. आता दिंड्याची सुरुवात झाली हळूहळू. पूर्ण एरिया तर भरलेला आहे. आणि आम्हाला इकडून आता सरळ आता या साईडनं कमीत कमी 5-5.5 किलोमीटर सरळ आपल्याला दिवे घाटात तिकडे आपल्याला जायचं आहे. तर इकडे आपण पटापट पाणी वाटप करून इकडून आपण निघणार आहोत. गाडी आपण इकडे रस्त्याच्या साईडला पार्क केलेली आहे. मंडळी इकडे बघू शकता प्रत्येक जण आपापल्या परीने इकडे मदत करतोय. तर चहाची मदत आहे. थोड्या वेळापूर्वी इकडे साबुदाणा खिचडी होती. बघू शकता गर्दी वाढत चालली. इकडे पोलीस बंदोबस्त पण तगडा आहे. आणि मंडळी बघू शकता इकडे लाईनशीर एकदम शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या एकाच्या पाठी एक येत आहेत. तर मंडळी इकडे आल्यावर जो माहोल आहे ना, एकदम खतरनाक माहोल आहे. एक युनिक एक्सपिरियन्स आहे. मी दरवर्षी यायला ट्राय करतो. लास्ट इयर पण आलो होतो, तर एकदम भारी एक्सपिरियन्स होता. लास्ट इयरचा तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करा. यावर्षी पण आपण लास्ट टाइम एकच दिवस आलो होतो, बट यावर्षी आपण ठरवलं की 4 ते 5 दिवस येणार आहे. आज आहेत आपण दिवे घाटात आणि थोड्याच वेळात म्हणजे आता दुपार झाली आहे, संध्याकाळपर्यंत दिवे घाटातून पालखी आणि तो क्षण बघण्यासारखा असेल. तर ब्लॉग नक्की आवडून शेवटपर्यंत.
तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी बघू शकता इकडे तुम्ही वारीसाठी कारणं बनवता की आम्हाला सुट्ट्या नाही, आम्हाला हे नाही ते नाही, बट या माऊलींकडे बघून तुम्हाला कारण देण्यासाठीच राहणार नाही. पाय नसताना सुद्धा ते वारीसाठी आलेले. रामकृष्ण हरी. जय हरी. कुठून आलात तुम्ही? आम्ही हिंगोलीवर आलो. हिंगोलीवरनं? हिंगोलीवरनं आलेत सगळे? बाबा हे पंढरपूर जवळचे त्यांची आम्ही सेवा करत वाटत. सेवा करताय तुम्ही? तर मंडळी बघू शकता हे माऊली आपली सेवा करतायत त्या बाबांची. खूप भारी वाटलं बघून. असंच आंधळ्या पांगड्याचा विठोबा एक दाता. बरोबर, लाख मोलाचे शब्द बोलले तुम्ही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी इथे बघू शकता लाडूंची सेवा, लाडू वाटप चालू आहेत. बघा लाडू वाटप चालू आहे. बघा आवाज बघा माऊली. लाडू घ्या माऊली, लाडू घ्या, लाडू घ्या. या या माऊली, राजगिरा घ्या माऊली. बघा इकडे बाकीचे मदत करणारे आहेत. इकडे छोटा माऊली. कुठले आहेत तुम्ही? दिवेवाडी. आणि तुम्ही दरवर्षी असं काम करता? चांगलं आहे, चांगलं. असंच दरवर्षी काम करत राहा, बघून खूप भारी वाटतं. रामकृष्ण हरी. दे ना.
तर मंडळी ऑलमोस्ट 4 ते 5 किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहोत. पण तुम्हाला वारीमध्ये चालताना अजिबात थकवा वाटणार नाही किंवा तुम्हाला समजणार पण नाही की आपण एवढे 4 किलोमीटर 5 किलोमीटर चालत आलेलो आहोत. ऑलमोस्ट टोटल 6-6.5 किलोमीटरचा हा पूर्ण पल्ला आहे. तिथून जिथे आपण कार पार्क केली तिकडून दिवे घाट आणि भरपूर तुम्ही मागे पण बघू शकता भरपूर वारी पायी दिंडे चालू झाले आहेत. ऑलरेडी ते पुढे चाललेले आहेत आणि आज इकडे वरती जो घाट चढून येतात आणि आराम करतात आणि उद्या पण मला वाटतं आराम करतात आणि परवा जेजुरीसाठी निघतात. तर अजून अर्धा तास लागेल आम्हाला पोचायला आणि तो क्षण बघण्यासारखा असतो. फायनली आपण आलो दिवे घाटामध्ये. इकडून अशी समोरनं माऊलींची पालखी जाईल आणि साईडला बॅक साईडला तुम्ही बघू शकता इकडे मूर्ती आहे विठ्ठलाची आणि समोर पोलीस बंदोबस्त त्याच्यामुळे इकडे जाता येणार नाही कारण हे भाग तोडलेले आहे त्याच्यामुळे बाकी सगळे पब्लिक इकडे बसलेले आहे. तर थोड्याच वेळात इकडून पालखी मंडळी 2 तासापासून कमीत कमी आम्ही दिवे घाटाच्या वरती होतो बसलेलो. पण आता पालखी यायला जेमतेम 15 ते 20 मिनटं राहिलेत आणि आता सगळे पोलीस आलेत तर सगळ्यांना उतरवत आहेत. तर काय बघायला भेटेल काय बघूया नशिबात असेल तर बघायला भेटेल. गर्दी बघू शकता. इथे बघताय हे जे घोडे आहेत हे माऊलीचा घोडा असं म्हटलं जातं आणि हे कर्नाटकावरनं चालत येतात. काय सांगाल तुम्ही अजून ह्याच्याबद्दल? मंडळी बघू शकता डायरेक्ट इथे भेटला ना वाकरीला आपल्याला उभं रिंगण म्हणजे जिथे ते रिंगण होतं तिथे तुम्हाला म्हणजे पूर्ण प्रवास ते पण पायी येतात. पहिला तर कर्नाटकावरनं इथे येतात आणि इथून जेव्हा दिंडी निघते तेव्हा परत चालत नाही. हां परत रिटर्न झालं म्हणजे ते पूर्ण दिंडी होऊन परत रिटर्न आळंदीला चालत आलं. मंडळी फायनली बघताय पालखी समोर आहे आपल्या जी लाईट तुम्हाला दिसते ती इथे पालखी आहे आणि मंडळी बघू शकता तुम्ही पालखीचे दृश्य तुम्हाला बघायला भेटतंय आणि गर्दी बघू शकताय. मंडळी गर्दी आणि माहोल बघताय 5 मिनिटात पूर्ण माहोल बदलून गेलेला आहे. बघा माऊलींचा रथ आलेला इकडे आणि जो इकडे माहोल बनलाय ना आई शपथ लिटरली अंगावर काटा आलाय. तर मंडळी होता की नाही अंगावर काटा येण्यासारखं दृश्य. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला सुद्धा
काही सेवा करायची सर वारीमध्ये, तर स्क्रीनवरती दिलेल्या QR कोडवरती किंवा या UPI ID वरती तुम्ही पेमेंट करून तुमची सेवा करू शकता आणि तेच आम्ही त्याच पैशाने बिस्किट्स किंवा पाण्याची बॉटल जे जे काय नाही करेल ते आपण पुढच्या वेळेस जेव्हा जाऊ तेव्हा घेऊन जाऊ. म्हणजे 23 तारखेला किंवा 24 तारखेला आम्ही जाणार आहोत, तर तेव्हा आम्ही ते सर्व गोष्टी घेऊन जाणार. त्याचं तुम्हाला बिल वगैरे जे काय हिशोब असेल ते तुम्हाला स्क्रीनवरती त्या ब्लॉग मध्ये नक्कीच दिसेल. तर तुम्हाला सुद्धा घर बसल्या बसल्या मदत करायची असेल आणि जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच भन्नाट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो रामकृष्ण हरी. तुझे मला